राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यापासून अद्याप या पदावर कुणाचीही नियुक्ती झाली नाही. यानंतर माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची राज्य महिला आयोग अध्यक्षपदी निवड करण्याची मागणी अनेकांकडून करण्यात आली. याच दरम्यान माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याच्या बातम्या समोर आल्या. सरकारच्या निर्णयाचं अनेकांकडून कौतुकही करण्यात आलं, परंतु अद्याप माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची राज्य महिला आयोग अध्यक्षपदी निवड झालेली नाहीये. मीरा बोरवणकर यांच्या निवडीबाबतच्या सर्व बातम्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या असल्याची माहिती महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय विभागाने दिली आहे. मीरा बोरवणकर यांच्या निवडीबाबत कुठलाही अधिकृत निर्णय झाला नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या बातम्या खोट्या असल्याचं सांगण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय विभागाने याबाबत फॅक्ट चेक केली. मीरा बोरवणकर यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड अशा मथळ्याने सोशल मीडियावर व्हायरल झालेली बातमी खोटी आहे. त्यांची आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झालेली नाही अशा आशयाच्या सर्व बातम्या निराधार आहेत, असं विभागाकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय.